क्षणाहाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नासिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागम धरुणी आवडी करावी तातडी परमार्थी तुका म्हणे यह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहो नासिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरणा संतांच्या चरणा संतांच्या दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपा तारे कथेचा विस्तार कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका प्रथम नमन करू गणनाथ उमाशंकराची सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगे आता दंडवत दुसरी वंदू सारजाचे चतुर्णाच्या आत्मजा वाक सिद्धी पाविजे सहजादीच्या चरणमजा दंडवत आता वंदू देव ब्राह्मण ज्यांची पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनदया माशी दंडवत आता वंदू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारत जनतया माशी दंडवत आता नमो रंग भूमिका आता नमो रंग भूमिका आता नमो रंग भूमिका आता नमो रंग भूमिका कीर्तने उभे होते लोक कीर्तने उभे होते कीर्तने उभे होते लोक कीर्तने उभे होते लोक टाळ मृदंग श्रोते देखा टाळ मृदंग श्रोते देखा टाळ मृदंग श्रोते देखा टाळ मृदंग श्रोते देखा दया माझे दंडवत दया माझे दंडवत दया माझे दंडवत दया माझे दंडवत प्रथम नमन करू गणनाथ 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 ऐसे नमन करुणी सकळ्या हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून आपल्या बाळा चालवे सकळा नामा म्हणे क्षणक्षणा हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नासिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकोबारा यांचा सर्वांच्याच परिचयाचा अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार कशा निमित्ताने कार्यक्रम इथे जमलेल्या सर्व भाविकांना या गोष्टीची पूर्णपणे कल्पना आहे तुम्हा आम्हा सर्वांचे सुपरिचित पण आता आपल्यात नसलेले स्वर्गीय लक्ष्मणराव लहानोजी कारंडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ त्यांच्या धर्मपत्नी मातोश्री जिजाबाई त्यांची दोन्ही मुलं रामदास भाऊ सुरेश भाऊ त्यांची मुलगी इंदिराबाई लक्ष्मणराव बोरकर या सर्व परिवाराच्या वतीनं आमचे बबलू महाराज यांनी दिलेलं निमंत्रण आणि म्हणून तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा झालेला लाभ या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी सर्व गायनाचार्य महाराज विनयकरी महाराज टाळकरी महाराज इकडचे गायनाचार्य टाळकरी बसलेल्यातले महाराज पुढचे महात्मे त्यांनाही मनोभावे वंदन करतो मृदंगाचार्य हनुमंताला रामाचा नमस्कार
बरीचशी मान्यवर मंडळी, मोकटेहून आलेले डॉक्टर पाटील साहेब या भागात आल्यावर धुळ्याला ज्यांच्याकडे आमचा मुक्काम असतो ते बटू बापू चौधरी. सतीशराव गेले काय? हा ठीक आहे. पुढे बसलेली सर्व मान्यवर मंडळी, आई बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, कारंडे परिवाराचे नाते गोते, या सर्व गोष्टीच्या एकत्रीकरणानं अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम, फक्त घाबरू नको, एक नंबर आहे. या सर्व गोष्टीच्या एकत्रीकरणानं कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य, ज्यांच्या संबंधाने हा कार्यक्रम आहे ते स्वर्गीय लक्ष्मणराव. जन्म झाला की प्रत्येकाला जायचं आहे, आपण तिकडेच निघालो. मरण हे प्रत्येकाला आहे, पण हे निर्विवाद सत्य आहे की व्यक्तीचं महत्त्व बापू असेपर्यंत कळत नसते, ती व्यक्ती गेल्यावर कळते. आणि मग लक्षात येतं की शिव्या घालायला का होईना, माझ्या कानफाडात द्यायला का होईना माझा बाप पाहिजे होता, हे नंतर कळतं. वडील असेपर्यंत महत्त्व कळत नाही. मग रागावणारा बाप असेल, चिडचिड करणारा असेल, विनाकारण बोलणारा असेल, अरे बाकीच्या आणि तुमच्या तोंडावून हात प्रेमानं फिरवू द्या तरी ते स्वार्थापोटी फिरवतात. पण आपला बाप आपल्या थोबाडात मारतो ते लेकराच्या हितासाठी मारतो, हे लक्षात ठेवा. हात फिरवण्याचे प्रकार माझ्यापेक्षा तुम्हाला चांगला माहिती आहे. सलूनवाला तर आपल्यापेक्षा चांगला फिरवतो. मग जाऊन स्नो पावडर लावून गालं चोळून चोळून काढतो. त्याचा उद्देश असतो, थोडी घाई झाली असल्यामुळे एक दोन केस राहिले असेल तरी माझ्यावर काही केस करू नका, पुढच्या वेळेस आपल्याकडेच या. हा स्वार्थ आहे. हात फिरवण्याचे प्रकार तुम्हाला माहिती आहे, पण आपला बाप थोबाडीत मारत असेल तरी लेकराच्या कल्याणासाठी लक्षात ठेवा. आणि हे ठरलेलं आहे डॉक्टर साहेब. जेव्हा चांगले दिवस येतात, सुखाचे दिवस येतात, ज्यांनी शून्यातून हे उभं केलेलं असतं, जो अर्धपोटी राहिला बाप, फाटके कपडे घातले, स्वतः आजारी पडला आणि लेकरांना दवाखान्यात नेलं, गाठी गाठीचं धोत्र नेसलं आणि लेकराला शाळेतले ड्रेस घेऊन दिले, स्वतः अर्धपोटी राहिला आणि पोरं उपवासी ठेवले नाही, अशी जन्मभर काळजी जो बाप घेतो, बरं का बापू, तुम्हालाही अनुभव आहे. आणि जेव्हा चांगले दिवस येतात मग मुलंही म्हणतात आता आपल्या बापाला सुखात ठेवायचं. दिवस चांगले आलेले आहे, खूप कष्ट आपल्या बापाने आपल्यासाठी घेतले, आता त्याला मरेपर्यंत सुखात ठेवायचं मुलाची इच्छा असते. बंगला बांधला जातो, बापासाठी स्पेशल एसीचा रूम काढला जातो, पण तिथं बाप नाही, त्याचा फोटो लावावा लागतो. हे बऱ्याच लोकांचे अनुभव आहे. अरे आपलं कशाला घेऊन बसताय? जिथे या घटनेने देवाला सोडलं नाही तर आपली माणसाची काय कथा. 1-2 मिनिटात सांगतो. 14 वर्षांनी वनवास संपल्यावर पहिला निरोप भरतजीला आला. हे भाऊ भाऊ सांगतो बरं का, रामदासजी, सुरेशजी, नीट ऐका. हे काहीच करू नका. आपले मायबाप जास्त दिवस जगावे असं वाटत असेल तर सगळ्यांना माझी प्रार्थना आहे, फक्त भाऊ भाऊ एकमेकावर प्रेम करा की बिना औषधाचे मायबाप 10 वर्ष जास्त जगतील. भावा भावाची भांडणं बघितली की 6 महिन्यात जगाचा निरोप घेतील. अरे रामायणातले सक्के भाऊ नाही पाटील साहेब, सावत्र आहे. कौसल्येचा राम आहे तर सुमित्रेचा लक्ष्मण आहे, कैकईचा भरत आहे. पण प्रेम सांगतो 1 मिनिटात. नंदीग्रामात भरत, हनुमानजीनं निरोप आणला, भरत जी आज तुम्हारे भैया रामचंद्र जी दोपहर तक अयोध्या में पधारने वाले. एवढं ऐकलं आणि भरत भोवताल नाचला मारुती रायाच्या. ही नंदीग्रामातली घटना, ज्यानं 14 वर्ष तप केलं होतं बरं का बबलू महाराज. पायावर डोकं ठेवलं, हनुमानजीच्या डोळ्याला धारा लागल्या. हनुमानजी, या संदेशाच्या मोबदल्यात काय देऊ तुम्हाला? काही नाही माझ्याकडे, पण माझा दादा येईल, माझ्या वहिनी येतील, सिंहासनावर बसतील,
अयोध्येचे लोक आरती करतील, माझ्या भावाचा आणि वहिनीचा राजा राणीच्या रूपात जय जयकार होईल आणि ते राजा राणीचं रूप सिंहासनावरचं एकदा मी माझ्या डोळ्यानं पाहिल, मग पवित्र झालेले दोन्ही बोबुळे काढून बक्षीस देईल तुम्हाला. सावत्र भावाचा आनंद सांगतो. बरेच भाऊ इस्टेट मिळण्यासाठी भावाच्या मरण्याची वाट पाहतात. हा सावत्र म्हणतो माझा दादा आणि वहिनी सिंहासनावर बसल्यावर एकदा ते रूप पाहिलं का पवित्र झालेले दोन्ही बोबुळे काढून देतोय तुम्हाला. एवढा आनंद झाला. आणि भरतजी जेव्हा अयोध्येत आले, तोही 14 वर्षांनी पहिल्यांदाच आला ना भरत, नंदीग्रामातून. माय कौसल्याच्या महालापुढे माताजी बरोबर आवाज ओळखला. आईनं माझ्या भरताचा आवाज आहे. 14 वर्षांनी लेकरू आलं बरं का बापू. घाई घाई आई आली. क्या हुआ बेटा? अभी भी संदेशा मिला है माँ. मेरे भैया, मेरे परमात्मा, मेरे उद्धारक, मेरे राजा, मेरे सरकार, मेरे भगवान रामचंद्र जी आज दोपहर तक अयोध्या में पधारने वाले हैं माँ. एवढं ऐकलं आणि माय कौसल्याचं रडणं सुरू झालं. भरतजी म्हणाले, आई माझा दादा 14 वर्षांनी येतो वनवासातून, तुला आनंद नाही झाला? झाला माझ्या राजा. मग रडतेस का? रडायचं वेगळे कारण आहे बेटा. आज तुझ्या बापाची आठवण आली. आज तुझा बाप राजा दशरथ असता, नुसता नाचला असता. मी का सांगतो हे? अरे उनकी बहुत इच्छा थी राम का राज तिलक देखने की, लेकिन आज तुम्हारे पिता होते तो नाचने लग जाते. आज तुम्हारे पिता दशरथ की याद आई बेटा करके रो रही. जिथं लेकाचा राज्याभिषेक बघायला देवाचा बाप नव्हता, याला तुम्ही विचार करा. प्रत्येकाच्या जीवनात ही घटना आहे. जेव्हा सुखाचे दिवस येतात ना सतेज भाऊ, तेव्हा कौतुकाची थाप निघून जाते. विठ्ठल बरं का रामदासजी, सुरेशजी, तुम्ही खूप मोठे व्हा. आमचा सर्व संप्रदायातल्या लोकांचा आशीर्वाद आहे. तालुकाभर तुमचं कौतुकही होऊ द्या, तुमच्या पाठीहून शाबासकीची थाप पडू द्या. पण एक लक्षात ठेवा, तुमच्या बापाच्या लक्ष्मणरावच्या शाबासकीत जे प्रेम आणि स्वाभिमान होता तो टाटा बिर्लाच्या शाबासकीत नाही. एवढं लक्षात ठेवा. पुत्राच्या विजये पिता संतोषत जाय. पुत्र विजयाचा खरा आनंद होत असतो तो जन्मदात्या बापाला. आणि ऋणानुबंध असतात बापू. जोपर्यंत संबंध आपला ठरलाय तोपर्यंत आहे. एक वाक्य सांगतो, केवल बिछड़ने के लिए है मेल मिलाप. आता आपण सगळे 8:30 वाजता एकत्रित आलो देवनगरला. कशासाठी? कीर्तन ऐकायसाठी. तर कोणी सांगेल. पण पुढचं सांगतो, 10:30ला आपल्या आपल्या घरी जाण्यासाठी. हे त्याचं उत्तर आहे. नीट ऐका मी काय सांगतो ते. 8:30ला आपण एकत्रित आलो ना, ते 10:30ला विभक्त होण्यासाठी आलो. तसंच जीवन आहे. केवल बिछड़ने के लिए मेल मिलाप. एक मुसाफिर हम है और एक मुसाफिर आप. विठ्ठल आपण मुसाफिर म्हणजे प्रवासी आहोत. आणि प्रवास हा वयमानावर नसतो डॉक्टर साहेब, तिकिटावर आहे. तिकिटावर काही म्हणतील तुम्ही नागपूरहून आला. आमळीची मंडई बसलेली झाली चर्चा. तुमचं राहणं कुठं आहे? बाबा म्हटलं ब्रह्मचार्याचं राहणं कुठं असते? बायको वाट पाहते का लेकरं? जिथं कीर्तन असेल तिथं राहणं असते. डॉक्टर साहेब काही असंही म्हणतील, तुम्ही नागपूरहून आला बाबा, तुम्ही प्रवासी. आम्ही तर देवनगरचे आहोत. नाही, आपण सगळे प्रवासी आहोत. कारण प्रवासाची व्याख्या काय आहे? प्रवास कधी संपतो? देवनगरचा माणूस साक्रीला गेला म्हणजे नाही. साक्रीहून येतो, बाथरूममध्ये फ्रेश होतो. ज्या बाकड्याहून बसून गेलं तर सकाळी तिथं दुपारी येऊन बसतं. मग बायकोला म्हणतं आण बरं चहा, एकदाची कटकट संपली. म्हणजे सकाळी जिथून गेलं तिथं वापस आलं म्हणजे प्रवास संपला. बरोबर आहे ना? तसा आपण जिथून आलो तिथं पुन्हा जाऊ म्हणजे प्रवास संपणार आहे. सध्या आपण प्रवासी आहोत. आणि प्रवास हा वयमानावर नाही, तिकिटावर आहे.
हे वैचित्र्य तुम्हाला माहिती आहे. 22 वर्षाचा तरणा बांड नातू मरतो, 92चा आजोबा काठी टेकत काठी टेकत काठी टेकत नातवाच्या प्रेत यात्रेत हजर असतो. ज्याचं धाड 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 प्रेत पेटत ते जवान पोरगा आहे 22 वर्षाचं, आणि जो बाबा हुंदके देऊ देऊ रडतो तो आजोबा आहे 92चा. असं का झालं? अरे तिकीट संपलं. विठ्ठल तिकीट संपल्यावर बरं का डॉक्टरची लाईन उभी करा. उपयोग नाही. एकदा तिकीट संपलं ना जायचं आहे. तसं कोणाचं कोणाच्या आधी तिकीट संपेल. गए हुए कभी आते नहीं, हमें भी मालूम है वो आते नहीं, लेकिन हर साल उस दिन उनकी याद आती है. याचं नाव आहे पुण्यस्मरण. विठ्ठल 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 आज स्वर्गीय लक्ष्मणरावजीच्या पुण्यस्मरणार्थ हा कार्यक्रम आहे. भागवा भागवी नाही काट कसर नाही. त्यांच्या ऐश्वर्याला शोभेल असा ऐश्वर्य संपन्न सोहळा आहे. मृदंगाचार्य आमच्या आवडीचे तिकडचेच आहे. हनुमानजी कापडनीस बरं दोन्ही एकच आहे. काय इकडचे टाळकरी महाराज कीर्तनकार महाराज. आता त्यांचा मोठेपणा ते उभे राहिले का आत्मीयता आमच्या महाराजचं कीर्तन बस. हे दुसरे काय. इथं सगळेच विद्वान आहे. फक्त संप्रदायाचा नियम असा आहे एका बुवाने बोलावं आणि बाकीच्यानी ऐकावं बस एवढंच. नाही तर कोणी कमी नाही. विठ्ठल सुंदर नियोजन केलं म्हणून दोन्ही बंधूला धन्यवाद देतो. त्यांच्या मातोश्रीलाही देतो. पण त्यांच्या विनंतीला मान देऊन आपण विविध क्षेत्रातून येऊन त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं. म्हणून रामदासजी, सुरेश भाऊ, जिजाबाई आणि इंदिराबाई या सर्वांच्या वतीनं तुम्हालाही धन्यवाद देतो. विठ्ठल अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे, सुटसुटीत आहे आणि मला सोडवायची सवय आहे. सोडून द्यायचा नाही, घ्यायचा तो गणितासारखा सोडवायचा. बबलू महाराज पुन्हा आपल्याला बोलवणार नाही एवढंच होईल, पण आपली सवय बिघडू द्यायची नाही. विचार सर्वांच्या परिचयाचा शब्द आहे की नाही, पण एक लक्षात घ्या फरक काय. घटना घटने के पहले किया जाता वो विचार, और घटना घटने के बाद करना पड़ता पश्चाताप. हे दोन शब्द लक्षात घ्या. पश्चाताप शब्दातच अर्थ आहे पश्चात आणि ताप, या दोन मिळून संधी झाल्यावर झाला पश्चाताप. फक्त संधीमध्ये तला त लावायचा, विग्रह केल्यावर पश्चातचा त लंगडा करायचा आणि पुढचा त पूर्ण ठेवायचा. पश्चात अधिक ताप हा झाला विग्रह. संधीत पश्चाताप. पश्चात म्हणजे नंतर, नंतर होणारा ताप, घटना घडून गेल्यानंतर होणारा ताप, याचं नाव आहे पश्चाताप. पश्चाताप हा नंतर असतो आणि विचार हा आधी असतो. लक्षात घ्या. त्याच्यात पुन्हा डोक्याला हात लावून करावा लागतो, त्याला म्हणतात पश्चाताप. शांत डोक्यानं केल्या जातो त्याला म्हणतात विचार. आलं ना लक्षात. आपलं गणितासारखं चाललंय सुटसुटीत. पुन्हा एक लक्षात बसा. दर्शन आणि प्रदर्शन शब्द माहित आहे तुम्हाला सतेज भाऊ. दर्शन आणि प्रदर्शन फरक काय आहे. ताट मानेने पाहायचं ते प्रदर्शन, खाली मान घालून करायचं दर्शन. विठ्ठल
पश्चाताप घटना घडून गेल्यानंतर करावा लागतो. एका मावशीनं मुंगूस पाळला होता. कोण्या गावचं असं विचारू नका, ऐकत जा फक्त. एका मावशीने एका गावला काय बिघडलं त्याच्यावर, मुंगूस पाळला. खूप प्रेम मुंगसावर, खूप प्रेम मुंगसावर. बरं का पाटील साहेब, खूप मुंगसावर प्रेम केलं. पाण्याला गेली, बाळ झोपलेलं पाळण्यात. 6.5 फूट लांबीचा साप आला. स्वामी जी थोड़ी देर, मोदी जी का आया होगा तो मेरा नाम बता देना कि बोलते हैं बंद करो, कारण निवडणूक आहे ना, येऊ शकते. विठ्ठल विठ्ठल बरोबर 10:30 तुम्हाला मोकळे करतो. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे ढोक महाराज म्हणजे बिघडलेल्या घड्याळी दुरुस्त करणे. बरं, मीच उशिरा येत नाही सतीश भाऊ, कुठेही विचारा तुम्ही. नाही तर नागपूरहून निघालो सकाळी, आणि आता सकाळचं कीर्तन बीडला आहे. तुम्ही झोपा, आता आम्हीच रात्रभर जाणार, पण तरी तिथे आधीच जाणार, हे सवय आहे. म्हणून बटू पाटलांना पाटील म्हणतो आम्ही, चौधरी बरं जा. त्यांना म्हटलं भाऊ हे गाव सापडणार नाही, तुम्ही घरी थांबा, मी तुम्हाला नेतो, परत आणून सोडतो, म्हणजे गाव शोधावं लागणार नाही. त्यांचे बबलू महाराज उभे होते स्वागताला. आनंद आहे, आनंद आहे. 6.5 फूट लांबीचा साप. मी शुद्धीवर आहे, कुठून बाजूला गेलो, तुम्ही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. पाण्याला गेली ती मावशी जिनं मुंगूस पाळला ती, आणि 6.5 फूट लांबीचा आणि ते 6 महिन्याचं बाळ झोपलेलं पाळण्यामध्ये. साप फिरू लागला. मुंगसानं विचार केला, ज्या मालकीनं मला लेकरासारखं सांभाळलं तिच्या कुळाचा दिवा आहे पाळण्यात. तुटून पडला. 2-2 इंच 2-2 इंच 2-2 इंच तुकडे 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 सापाचे केले. रक्ताळलेलं तोंड घेऊन मुंगूस पुन्हा दारात उभा मालकींची वाट पाहतोय. का मालकीनबाई येतील, माझं बाळ तुनं वाचवलं म्हणतील, जवळ घेतील, माझं कोड कौतुक करेल, ही अपेक्षा मुंगसाची. मालकीन आली. माठ पुढे बसा महाराज म्हणते, पुढे 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 पुढे. तुमच्यासाठी नियम नाही कडक, कोणासाठी असते का महाराज? इकडे या, इकडे या, पुढे या. आम्ही तुमची अपेक्षा करतो, माझ्या जातीचे माझं भेटो कुणी तुम्ही. विठ्ठल 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 हनुमान महाराज डोक्यावर माठ घेऊन ती मावशी आली. त्या मुंगसाचं रक्ताळलेलं तोंड पाहिलं डॉक्टर. लेकरासारखा जीव लावला आणि माझ्या लेकराला चावला बैमाना, आणि ते कौतुक करेल म्हणून असं 2 पाय वर पुढं करते. काहीच विचार केला नाही. विचार आणि पश्चातापसाठी चालला नो का, काहीच विचार केला नाही. भरला माठ, मुंगसावर तडफडून मेला. बरं झालं मेला म्हणली ती, माझ्या लेकराला चावला. तशीच घरात आली तर पाळण्यातल्या लेकराकडे लक्ष गेलं. गाढ झोपलेलं. अरे लेकरू झोपलेलं आहे, मग मुंगसाच्या तोंडाला रक्त कशाचं? लगेच पाळण्याखाली पाहिलं, 2-2 इंच सापाचे तुकडे तुकडे झाले. बाहेर आली, मेल्या मुंगसाला जवळ घेऊन डोकं बदडू बदडू रडू लागली. याला म्हणतात पश्चाताप. घटना घडून गेल्यानंतर करावा लागतो तो पश्चाताप, आणि घटना घडायच्या आधी केल्या जातो त्याचं नाव आहे विचार. आणि विचाराला एवढं महत्व आहे, एवढं महत्व आहे. जगामध्ये 1 नंबरचा सुखी कोण? रामदास स्वामींनी 2 लाईन मध्ये उत्तर दिलं. तुम्हाला पाठ आहे, तुम्हाला पाठ आहे, फक्त व्याकरण लावा तिथं. जगी सर्व सुखी असा कोण आहे? खालची लाईन, विचारी मना तुची शोधून पाहे. इथे मर्म आहे. जगी सर्व सुखी असा कोण आहे? इथे प्रश्नचिन्ह द्या.
विचारी मना तुची शोधुनी पाहे. मनाला म्हणतं का तू शोधून नाही, इथं विचारीच्या पुढे पूर्ण विराम द्या की उत्तर आलंच. जगी सर्व सुखी असा कोण आहे? विचारी. म्हणजे कोणाला विचारायचं नाही, जो जीवनामध्ये विचार करतो त्या व्यक्तीला विचारी म्हणतात. तो विचारी सुखी आहे. नाही तर मना तूच शोधून पाय. विठ्ठल. बस इथपर्यंत आलो आपण. आता बरोबर लक्ष द्या, सगळे बरोबर करू आपण. सुख कशावर आहे? किती आहे ती परिस्थिती तुम्हाला सुख देऊ शकते. आहे ती परिस्थिती, फक्त विचार करायचा आहे. ज्याच्या पायात चपला आहे ना, त्यानं अनवाणी चालणाऱ्याचा विचार करायचा बापू, की लगेच सुखी झाला. देवा, तिथं बिना चपलाच चाललं पाय पोळत. मला तुटक्या का होईना वाहना गरीबाला मिळाल्या. ज्याचं कवेलू घर आहे, मोडकं घर आहे, त्यानं बिल्डिंगवाल्याचा विचार नाही करायचा, फुटपाथवर झोपलेल्याचा. मग सकाळी पांडुरंगाचे आभार मानायचे. विठ्ठला, हे रात्रभर उघड्यावर बिना अंथरुणा पांघरुणाचं पडलं, मी कोण्या जन्मात पुण्य केलं, मोडकं का होईना गरीबाला राहायला घर दिलं, असा विचार आहे तो सुखी आहे. विचारा